नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 6 मे 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, यास जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पुणे। तर मित्रांनो, देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन हे पुणे येथे करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे? तर मित्रांनो, यास जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 13%। तर मित्रांनो, देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा 13% हा वाटा आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर यास जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 चीन। तर मित्रांनो, थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा 2024 ही चीन येथे आयोजित करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, T20 क्रिकेटच्या इतिहासात IPL मधील कोणत्या संघाने सर्वात मोठ्या धावांची यशस्वी पाठलाग केला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पंजाब किंग्स। तर मित्रांनो, T20 क्रिकेटच्या इतिहासात IPL मधील पंजाब किंग्स या संघाने सर्वात मोठ्या धावांची यशस्वी पाठलाग केला आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 फ्रान्स। तर मित्रांनो, नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि फ्रान्स हे देश एकत्र काम करणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतीय औषधी उद्योगाचा व्यवसाय 2030 पर्यंत किती अब्ज डॉलरवर होण्याचा अंदाज आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 130। तर मित्रांनो, भारतीय औषध उद्योगाचा व्यवसाय 2030 पर्यंत 130 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा वाटा किती टक्केपेक्षा कमी आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 1%। तर मित्रांनो, जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा वाटा हा 1%पेक्षा कमी आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 3रा। तर मित्रांनो, भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील 3रा सर्वात मोठा उद्योग आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताचा औषध उद्योग हा मूल्याच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 13वा। तर मित्रांनो, भारताचा औषध उद्योग हा मूल्याच्या दृष्टीने जगातील 13वा सर्वात मोठा उद्योग आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, G7 शिखर परिषद 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 इटली येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, 2024 इटलीमध्ये होणारे G7 देशाचे कितवे संमेलन असणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 50। तर मित्रांनो, 2024 इटलीमध्ये होणारे G7 देशाचे 50वे संमेलन असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 1। तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा कार्यकाळ हा 1 वर्षांनी वाढवला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्याच्या निवडणूक आयोगाने वोटर इन क्यू हे ॲप लॉन्च केले आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 हरियाणा। तर मित्रांनो हरियाणा या राज्याच्या निवडणूक आयोगाने वोटर EQ हे ॲप लॉन्च केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14। ॲक्सिस बँकेच्या COE व MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अमिताभ चौधरी। तर मित्रांनो ॲक्सिस बँकेच्या COE व MD पदी अमिताभ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15। कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गुवाहाटी। तर मित्रांनो कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 ही भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात।